तर ती जान्हवी आहे ना, त्या जान्हवी मास्टरमाइंड काय माहिती आहे का? बिकॉज काही दिवसाआधी इंस्टाग्रामवरती एक मीम व्हायरल झालं होतं की अरबाज लाईक समोर माचो बॉय सारखं काहीतरी बोलत असतो आणि त्याला जान्हवीच्या नजरेनं बघत असते की हाय काय बोलतोय हा, तिच्या डोळ्यात दिसत असतं जरा छान, किती छान, म्हणजे मैत्री असेल बाबा, आम्हाला काय त्याच्याबद्दल घेण्यात येणं नाही, तुमची मैत्री चांगली असेल. पण कालच्या एपिसोडमध्ये काय झालं माहितीये का? लिटरली निक्की जान्हवीला साईडला घेऊन येते आणि तिला आर्याबद्दल सांगत असते की आर्या आहे ना सगळं नाटक करायला लागले आणि आर्याला आहे ना अरबाज आवडतो असं मला वाटतं. आणि मी अरबाजला बोलले होते की कदाचित तू तिला आवडतो त्यामुळं तिची जळायला लागली असं ती त्याला सांगते. आणि कोणासमोर सांगते माहितीये का? जान्हवी समोर. आणि जान्हवीचे एक्सप्रेशन पण बी लाईक यार ये मुझे क्यों बता रही है, मैं खुद उसको सॉरी XYZ. तर त्याच्या समोरच ती सांगत असते. ती एवढी हुशार मुलगी आहे ना, जेव्हा तिला बेड अलॉट झालाय, जेव्हा पर्सनल बेड तिचा आहे बिग बॉसच्या त्या कॅटेगरीमध्ये, तिने स्वतःसाठी पर्सनल बेड घेतलाय. आता प्रॉब्लेम किंवा त्या नियम उल्लंघनमुळे सगळे खाली झोपायला लागलेत, पण जान्हवीकडे स्वतःचा बेड असल्यामुळं ती वर झोपायला लागले. पण मुद्दामून वर्षा मॅडमांना त्रास द्यायचा म्हणून ती निक्कीला घेऊन ज्या ठिकाणी वर्षा मॅडम रोज झोपते त्या ठिकाणी बेडवरनं खाली येऊन बसते आणि मी इथे झोपणार आहे म्हणते. जेव्हा वर्षा मॅडम म्हणतात की अरे तू तर वर झोपते, तुला बेड अलॉट आहे, तर ती मध्ये नाही मला आज खाली झोपायचं आहे. मग असं म्हणा की नाही मला आज घरातून बाहेर जायचं, जा ना एकदा बाहेर. कारण अरे यार हे चुकीचं दिसायला लागले. लिटरली जेव्हा डीपी अभिजित दादा स्वतः तिला ओरडतात कारण तू जे करायला लागले ना मुद्दामून वर्षा मॅडम, आणि ती कबूल केले बरं का, जान्हवीने कबूल केले की लाईक मी एक मॅडमांना एक त्रास द्यायचा म्हणून आम्ही फक्त असंच केलो. त्रास देणं गोष्ट वेगळी, पण अभिजित दादा देखील बोलला आणि डीपी पण बोलला की तुम्ही त्या बाईला रस्त्यात झोपवलाय कारण तिथनं येण्या जाण्याचा रस्ता आहे, आम्ही देखील तिथून जातो आणि महाराष्ट्राच्या त्या स्टारला, अख्खं दशक गाजवलेल्या स्टारला रस्त्यात झोपवणं आणि त्याच्यावरती पाय ठेवून जाणं आम्हाला योग्य नाही वाटत. आणि ते संपूर्ण महाराष्ट्र बघतोय की तुम्ही काय करायला लागलाय. त्यामुळे जान्हवी तुला जे सो कॉल्ड स्मार्टनेस वाटायला लागले ना, किंवा निक्की सोबत राहून तुला असं वाटायला लागलं की तुला जीवनदान मिळाले ते निक्की बरोबर आहे म्हणून तू बाहेर निघू शकत नाही, दिस इज रॉंग. थोडा वेळ दे. जेव्हा इकडचा ग्रुप बनेल ना, तुम्हाला कुठं चटणी खाऊ आणि कुठं मीठ खाऊ आणि कुठं साखर खाऊ काहीच कळणार नाही. आणि एवढंच काय, ते छोट्या पुढारीबद्दल कालच मी बोललो, तर छोट्या पुढारीला निक्की घेऊन येते वरती साईडला आणि त्याला लाईक गोड बोलणं. अरे लहान मुलग्याला देखील कळतं की समोरचा माणूस आपल्याला गोल करायला लागलाय, पण छोट्या पुढारीला आमच्या कळण झालंय. ज्याच्या आता होते पॉलिटिक्समध्ये नाही घुसत, पण तोच बोलला होता की त्याच्या भाषणामुळे एक आमदार पडले होते, असो XYZ. पण जेव्हा निक्की त्याच्यासमोर त्याला घेऊन येते वरती आणि त्याला म्हणते की बाबा तू माझा खूप चांगला मित्र आहे, तुला असं वाटतंय का की मी तुला वेळ देत नाहीये, तुझ्याबरोबर जास्त बोलत नाहीये, टाइम स्पेंड करत नाहीये, तर मग आपला दाजी चहा करा. लास्ट व्हिडिओमध्ये बघा तो म्हणतो नाही निक्की दे असं काय नाही. आणि त्यात एक गोष्ट काय बोलतो माहितीये का छोटा पुढारी आमचा, बघ निक्कूताई, माझ्या जवळची किंवा माझ्या भावना समजण्यासारखं किंवा माझ्या एकदम जवळची लोक ना या घरात मला तीनच वाटतात. एक तर तू हायसच, एक तर तो वैभव दादा आणि एक अरबाज. ही लोक माझ्या जवळचे आहेत. अरे तू हितच चुकलास, तू भावा हितच चुकलास. ही एक चूक केली नसतास की नाही, तुझी इमेज आज वेगळीच असती महाराष्ट्रात. बिग बॉस मध्ये जे तू इमेज क्रिएट करायला गेलास किंवा वाढवायला गेलायस ही वेगळीच असती सध्या. ही जर चूक केलं नसतास तर तुला नाही माहिती बाहेर काय चालू आहे. बाहेरच्या लोकांना कधीतरी विचारायचा चान्स मिळाला तर खरोखर विचार की तुझ्या लोकांना जवळची म्हणतोय ना, ती लोक तुला इतुसा पण जवळचा नाही पकडत. पण ज्या लोकांना खरंच तुझी कदर आहे, तुला खरंच ते जीव लावतायत, त्यांच्या सोबत जरा जरी गेला असतास ना 10%, अरे कोल्हापुरी बाणा आहे, तुला एवढं जवळ केलं असतं ना भावा, प्रत्येक ठिकाणी तुला वाचवले असते. हे लिहून ठेव. त्यामुळे तू हितच चुका लागलाय. ती आर्या झोपली तर तू जाऊन लगे बिग बॉसला म्हणतो बिग बॉस ती आर्या झोपल्या, कोंबडा कुकुडकू वाजवा नाही तर मी तिच्या कानात जाऊन कुकुडकू बोलेन. काय गरज आहे भावा, काय गरज आहे तुला, तू तुझं बघ ना. आणि ते तुम्हाला आता चांगलं वाटलंय, सगळं चांगलं वाटलंय, तुम्हाला वाटलंय की निक्की म्हणजे लाईक अशी मोठी कोणतरी आहे आणि ती तुम्हाला सगळ्यांना वाचवेल. हा ती त्या अरबाजच्या पण लात घालून बाहेर काढती बघा तुम्ही. माझं लिहून ठेवा, लास्ट व्हिडिओचे प्रोडिक्शन पण बघा, तुम्ही लिहून ठेवा. ती माइंड गेम खेळते, ती कोणाचीही नाही आहे. तुम्हाला लोकांना वाटायला लागले की तुमच्या सोबत आहे म्हणताना तुम्ही या लोकांशी गद्दारी करायला लागलाय, क्रॉस करायला लागलाय. त्यांचा ग्रुप एकदा होऊ द्या. आई शपथ, मी इमॅजिन करूनच मला भारी वाटतंय, सुख मला वाटायला लागले की लाईक त्यांचा एकदा ग्रुप बनला ना, तुम्हाला कुठं पळू काहीच कळणार नाही भावना, लक्षात ठेवा.